राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। जय सनातन। बगलामुखी राष्ट्र रक्षा महायज्ञ मालेगांव महाराष्ट्र में 18 मई से 24 मई 2026 में आयोजित किया जा रहा है। मालेगाव शहरात आचार्य परमपूज्य पंडित जी राजकुमार जी शर्मा यांच्या दिव्यत्वातून राष्ट्र रक्षा महायज्ञ हा कार्यक्रम यशस्वी कंपाऊंड सटाणा रोड सटाणा नाका येथे संपन्न होणार। आचार्य पंडित राजकुमारजी शर्मा किंवा पंडित राजकुमारजी शर्मा हे जर आपण YouTube किंवा फेसबुकला जाऊन जर आपण चेक केलं तर निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी त्यांच्याबद्दलची त्यांच्या सिद्धीबद्दलची सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला प्राप्त होईल। ज्यावेळेस गुरुदेवांबद्दल मला माहिती मिळाली आणि कुठेतरी माझ्या त्यांचं सगळं माहिती बघितल्यानंतर ऐकल्यानंतर त्यांची महती ऐकल्यानंतर एक जिज्ञासा मनामध्ये उत्पन्न झाली आणि त्यांचा भेट घेण्याचा निर्णय केला। योगायोगाने महाराष्ट्रातच शनी शिंगणापूर येथे महाराजांशी भेटीचा योग घडून आला। तिने महाराजांनी मालेगाव शहर हे माहिती होतं, त्याच्यामुळे त्यांनी आणि मी काही जे विचार त्यांच्या समोर मांडले की आमच्या मालेगावला येऊन तुम्ही कार्यक्रम करणं का आवश्यक आहे, तर त्यांना मी सांगितलं की आमचा मालेगाव मोसम नदीच्या माध्यमातून दोघे ठिकाणी म्हणजे दोन पद्धतीने ते विभाजित झालेला आहे आणि एका बाजूला गायी कापल्या जातात आणि एका बाजूला गायीचं पूजन केलं जातं। कापणाऱ्यांची संख्या जास्त आहे, पूजन करणाऱ्यांची संख्या कमी आहे। तर आपण येऊन पुण्याची बाजू या ठिकाणी मालेगाव शहरामध्ये येऊन वाढवावी अशी विनंती मी त्यांना केली। त्यांनी माझ्या विनंतीला या ठिकाणी म्हणजे सन्मान दिला। त्याचा निश्चितपणे सर्व मालेगावकरांनी लाभ घ्यावा। या ठिकाणी गेल्या 10-12 दिवसापासून नियोजनाच्या अनेक बैठका या ठिकाणी चाललेल्या आहेत। यशस्वी कंपाऊंड सटाणा रोडवर हा कार्यक्रम संपन्न होणार, कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही असं बारीक सारीक नियोजन या ठिकाणी चाललेलं आहे। मा बगलामुखी अनुष्ठान सेवा समिती व एकता मंडळ सटाणाकाच्या माध्यमातून सगळं कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी असंख्य हात या ठिकाणी जोडले गेलेले आहेत आणि आता प्रतीक्षा आहे फक्त आपल्या आगमनाची आणि या कार्यक्रमाचा लाभ घेण्याची। गुरुदेव राजकुमारजी शर्मा यांचे सेवे सहाय्यक व त्या आश्रमाची संपूर्ण व्यवस्था बघणारे असे विष्णूजी साऊ आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। गुरुजींची राहण्याची व्यवस्था, त्याचबरोबर ज्या ठिकाणी पेंडाल येणार आहे पेंडालमध्ये यज्ञकुंड कुठं असतील का असतील या सगळ्या व्यवस्था, त्याचबरोबर महाराजांबरोबर राजस्थानहून 50 पंडित या ठिकाणी येणार आहेत त्यांची व्यवस्था आणि इतर सगळ्या व्यवस्थांची आज त्यांनी या ठिकाणी माहिती घेतलेली आहे। सगळ्या व्यवस्था त्यांना जवळपास या ठिकाणी पसंत पडलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्यावर या ठिकाणी विश्वास व्यक्त केलाय की मालेगावातला कार्यक्रम हा धार्मिक आध्यात्मिक तर होईलच पण त्याचबरोबर सुंदर सुद्धा होईल असंही त्यांना या ठिकाणी अपेक्षा त्यांची या ठिकाणी वाढलेली आहे। निश्चितपने आपण सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत आगळा वेगळा असा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न। आप हमारे अब तक न्यूज चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को प्रेस कर दें और अगर आप हमारी मदद करना चाहते हैं तो आप हमारे ज्वाइन का बटन दबाकर हमारी मेंबर्स आरबी भी आप ले सकते हैं। इससे आप हमारी मदद भी कर देंगे और हमारी बेबाकी को चार लगाने का काम भी करेंगे। आइए खबर की तरफ बढ़ते हैं। खबर क्या है? तसे तर सद्गुरु जे आहेत हे काही कुठले धर्म मानत नाही, परंतु पूर्णतः हिंदू धर्मासाठी धार्मिक कार्यक्रम आहे। या ठिकाणी जो हिंदू धर्म या ठिकाणी फॉलो करत असेल मानत असेल असे सगळे लोकांना त्या ठिकाणी येण्यासाठी कुठल्याही प्रकारची काही अडचण नाही। मी काही ह्या कार्यक्रमाचा करता धरता नाही, या कार्यक्रमाचा मी मुख्य यजमान आहे। त्याच्या कार्यक्रमाची खर्चाची जबाबदारी फक्त मी स्वीकारलेली आहे। कार्यक्रम करणारी जे संस्था आहे ती आहे मा बगलामुखी
अनुष्ठान सेवा समिती आणि एकता मंडळ सटाण नाका. ते काही दोघं गोष्टी माझ्या मालकीच्या नाही आहेत. त्याच्यामुळे कोणी ते की सुनील गायकवाड या पक्षाचे आहेत आणि ते मुख्य यजमान आहेत, मग आपण या पक्षाचे आहोत, आपण त्या ठिकाणी जायचं का? हिंदू असाल तर तुम्ही निश्चितपणे त्या कार्यक्रमाला येऊ शकतात, अन्यथा बाकीच्यांना आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे इतरांना मज्जाव तर करणार नाहीत, पण त्यांना जर आमचा धर्म मान्य असेल तर तो कबूल करायला लावून त्या ठिकाणी त्यांना आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहायला सांगू. धन्यवाद. यह अनुष्ठान इदम राष्ट्राय स्वाहा, राष्ट्र को और सनातन धर्म को समर्पित है. हम वहां आकर के इस दिव्य भव्य अनुष्ठान में होने वाले सभी प्रकार के आध्यात्मिक प्रकल्पों में सम्मिलित होकर के अपने जीवन को सफल, सार्थक और उपयोगी बना सकते हैं. आप सब लोग सादर आमंत्रित हैं. इस निमित्त किसी को भी किसी भी प्रकार का कोई भी शुल्क आप लोगों को नहीं देना है. आप लोग आए धैर्य संयम के साथ, यजमान बन करके आए, अपने आप को यजमान मान करके आए और वहां पर होने वाली प्रत्येक गतिविधि में श्रद्धा, विश्वास और समर्पण के साथ सम्मिलित होकर के अपने इस पुण्य लाभ को अर्जित करें. जय सनातन, जय मां बगलामुखी. तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है. धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंले चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए टीसी स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला टीसी डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन. हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन.